आणखी एक धाव आली आहे, आणखी एका धावेचा प्रयत्न झालाय आणि 3 धावा, 3 धावा या ठिकाणी प्राप्त झाल्यात. 3 धाब्यांच्या साह्याने 4 धावा प्राप्त झाल्यात. 4 धाब्यांनी धावफलक पुढे जाईल. 11 धावा धावफलकावरती आहेत. 11 रन्स ऑन द स्कोर कार्ड. 11 धावा धावफलकावरती. डॉट बॉल पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 1 चा खेळ संपलाय आणि धावफलकावरती धावा आहेत 11 धावा. 11 रन्स ऑन द स्कोर कार्ड. 11 धावा धावफलकावरती. नितेश आणि विजय ही जोडी मैदानावरती आहे. सँडी आलेत बॉलिंग ट्रॅक वरती सेकंड ओव्हर साठी. एकूण धावफलकावरती धावा आहेत 11. बॉलिंग ट्रॅक वरती सँडी आहेत. बॅकफुटला गेलेत. एज लागले. थर्डमॅन क्षेत्रामध्ये बॉल ट्रॅव्हल झालाय. थर्डमॅन आणि पॉइंटच्या दरम्यान 1 धाव प्राप्त होईल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 12. 12 रन्स ऑन द स्कोर कार्ड. 12 धावा धावफलकावरती. यावेळेस ऑफ्टनच्या बाहेर वाईड बॉल. आणखी एक अवांतर धाव या ठिकाणी प्राप्त होईल. अवांतर धावेने धावफलक पुढे जाईल. 13 धावा धावफलकावरती आहेत. 13 रन्स ऑन द स्कोर कार्ड. 13 धावा धावफलकावरती. गोलंदाज सँडी आहेत बॉलिंग ट्रॅक वरती. 13 धावा धावफलकावरती. यावेळेस देखील आपण पाहतोय दिशाहीन हा बॉल आहे. आणखी एक वाईड बॉल. बॅक टू बॅक 2 बॉल वाईड आलेत. अवांतर धावा या ठिकाणी प्राप्त होतील. 14 धावा धावफलकावरती आहेत. 14 रन्स ऑन द स्कोर कार्ड. 14 धावा धावफलकावरती. अकोट टप्प्याचा बॉल होता. फायनल क्षेत्रामध्ये खेळलेत. 1 धाव प्राप्त झाली आहे आणि एका धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 15. 15 रन्स ऑन द स्कोर कार्ड. 15 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक 15 धावा धावफलकावरती. गोलंदाज सँडी पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती. चांगला बॉल सँडी यांच्या माध्यमातून. विकेट किपरनं चूक केली आहे. त्या माध्यमातून 1 धाव प्राप्त झाली आहे बाईच्या माध्यमातून. यस 16 धावा धावफलकावरती आहेत. 16. हा बॉल दिशाहीन आहे. इथे वेल लिफ्ट केलाय फलंदाजाने. 1 अतिरिक्त धाव प्राप्त होईल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. 17 धावा धावफलकावरती आहेत. 17. विदाउट लॉस नितेश आणि विजय ही जोडी मैदानावरती. बॅकफुटला गेलेत. फटका चांगला. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. डीप मधून खेळाडू मिडाच्या दिशेने मूव्ह झालेत. तोपर्यंत 1च धाव प्राप्त होईल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. 18 धावा धावफलकावरती आहेत. 18 रन्स ऑन द स्कोर कार्ड. 18 धावा धावफलकावरती आहेत. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते सँडी यांची. 18 धावा धावफलकावरती आहेत. दिशाहीन हा देखील बॉल. 19 धावा धावफलकावरती आहे. वाईडच्या धावा खूप जास्त या षटकामध्ये तुम्हाला पाहायला मिळतील. त्या व्यतिरिक्त 1 बाईज. 4 वाईड आणि 1 बाईज. हाफ ट्रॅकर बॉल होता. फटका चांगला मिडविकेट क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षकाने प्रयत्न जरूर केलेत. बॉलला रोखले. झेल देखील टिपू शकले असते. प्रयत्न जरूर केले क्षेत्ररक्षकाने परंतु सफलता मिळाली नाही. 3ऱ्या धावेचा प्रयत्न आहे आणि 3 धावा अगदी सहज या ठिकाणी पूर्ण होतील.
22 धावा धावफलकावरती आहेत. 22 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 22 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक 2 मार्गस्थ आहे आणि धावफलकावरती धावा आहेत 22. 22 22 धावा धावफलकावरती. गोलंदाज शांडी पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती. हाफ ट्रॅकर हा बॉल होता. फायनल क्षेत्रामध्ये खेळले क्षेत्ररक्षक आहेत त्या दिशेने, परंतु त्यांच्या आवाक्याच्या बाहेर हा बॉल. 2 धावांचा प्रयत्न आहे. 2 धावा अगदी सहज पूर्ण होतील. तिसऱ्या धावेचा देखील प्रयत्न झालाय. 3 धावा पूर्ण झाल्यात आणि चौथ्या धावेचा देखील प्रयत्न सुरू आहे. पुन्हा एकदा 4 धावा या ठिकाणी पूर्ण होत आहेत काही पाहायचे आणि 4 धावा पुन्हा एकदा प्राप्त झाल्या. 4 धाव्यांच्या सहाय्याने धावफलक पुढे जाईल. 26 धावा धावफलकावरती आहेत. 26 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 26 धावा धावफलकावरती आहेत. 2 षटकांचा खेळ संपलाय. चांगली सुरुवात या ठिकाणी भीमज्योत कुंभवडे बी संघाची पाहायला मिळते. यामध्ये पहिल्या 2 षटकांमध्ये 13च्या धावगतीने 26 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. सह्याद्री क्रिकेट असोसिएशन अंतर्गत श्री ठाणोबा विठ्ठलाई देवी क्रिकेट क्लब ठाणेवाडी आयोजित आधारस्तंभ चषक 2025 ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. सन्मान्य श्रीमान बाबा सवलेकर दादा यांच्या नावाने ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते आणि खर तर पहिली एक्सपेरिमेंट आहे. पहिला प्रयोग आपण पाहतोय पावसाळी रबर बॉल क्रिकेटचा या स्पर्धेचा आहे. अतिशय चांगला प्रयोग या स्पर्धेचा आतापर्यंत पाहायला मिळालाय. रोहन बॉलिंग ट्रॅक वरती. पहिला बॉल रोहन यांचा वाईड आहे. आणखी एक अवांतर धाव. 27 धावा धावफलकावरती आहेत. या सामन्यामध्ये आतापर्यंत तुम्ही जर पाहिलं तर वाईडच्या माध्यमातून अनेक धावा येताना आपण पाहिल्या. 27 धावा धावफलकावरती आहेत. 27 विदाउट लॉस. हाफ ट्रॅकर बॉल होता. बॅटचं एज लागले. फायनल क्षेत्रामध्ये विकेट किपर स्वतः बॉलच्या दिशेने गेलेत. तोपर्यंत 1 धाव प्राप्त झाली. एका धावेने धावफलक पुढे जाईल. 28 धावा धावफलकावरती आहेत. 28 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 28 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक 3 मार्गस्थ आहे. बॉलिंग ट्रॅक वरती रोहन आहेत. धावफलकावरती धावा आहेत 28. हाफ ट्रॅकर बॉल होता. पुन्हा एकदा बॉल हवेत उंच केला. क्षेत्ररक्षक त्या दिशेने पाहावं लागेल. 1 धाव प्राप्त झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे आणि 2 धावा पुन्हा एकदा प्राप्त होतील. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. 2 खेळाडूंमध्ये चांगला ताळमेळ पाहायला मिळालाय. नितेश आणि विजय ही जोडी मैदानावरती आहे. 30 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक 3 मार्गस्थ आहे आणि धावफलकावरती धावा आहेत 30. हा बॉल आपण पाहतोय वेस्ट हाईटच्या वरती हा बॉल होता आणि त्याचमुळे पंचांनी नो बॉल या बॉलला घोषित केलाय. खर तर ट्रान्झिशन पिरियड टीमचा आणि अनेक टीम खर तर खेळाडू घडवताना या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाल्यात. वाईडच्या माध्यमातून 2 धावा प्राप्त होतील. तेहतीस धावा धावफलकावरती आहेत. 33 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 33 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक 3 मार्गस्थ आहे. 33 धावा धावफलकावरती आहेत. स्पीडअप करा खेळाडू मित्रांना विनंती आहे. यावेळेस देखील डाऊन दिले. हा बॉल वाईड आहे. अवांतर धाव प्राप्त होईल. अवांतर धावेने धावफलक पुढे जाईल. 34 धावा धावफलकावरती आहेत. गोलंदाज रोहन बॉलिंग ट्रॅक वरती. अवांतर धावा या इनिंग मध्ये खूप जास्ती पाहायला मिळाल्यात. यावेळेस देखील चांगला फटका आहे. स्क्वेअर लेग रिजन मध्ये डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये बॉल ट्रॅव्हल झालाय. 2 धावांचा प्रयत्न आहे आणि
2 धावा या ठिकाणी प्राप्त होतील. 2 धाव्यांच्या सहाय्याने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा असतील 32 36 धावा धावफलकावरती. 1 रन शॉट. ओके, 35 धावा धावफलकावरती आहेत. आणखी एक डॉट बॉल तुम्हाला पाहायला मिळेल. साई कृष्ण क्रिकेट संघ धुमकवाडी आणि आरसीसी मोसम दोन्ही संघाचे संघनायक आपल्याला विनंती, आपण टॉस साठी या. साई कृष्ण क्रिकेट संघ धुमकवाडी आणि आरसीसी मोसम. फुलर लेनचा बॉल होता. बॅट आणि बॉल मध्ये कदाचित संपर्क झाला नाहीये. एका धावेचा प्रयत्न आहे आणि लेग बाईटच्या माध्यमातून 1 धाव प्राप्त होईल. धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक 3 मार्गस्थ आहे. धावफलकावरती धावा 36. यावेळेस देखील शॉर्ट मिडविकेट क्षेत्रामध्ये धावबाची संधी होती आणि एकच धाव प्राप्त झाली आहे. स्टंप कुठे आहेत? अशा मोमेंट खूप कमी क्रिकेटमध्ये तुम्हाला पाहायला मिळतील ज्या थोड्याशा मजेशीर आहेत. एकच धाव प्राप्त झाली. एका धावेने धावफलक पुढे जाईल. 37 आणि 3 षटकांचा खेळ पूर्ण झाला. 37 धावा धावफलकावरती आहेत. 37 विदाउट लॉस. नितेश आणि विजय ही जोडी मैदानावरती आहे. साई कृष्ण क्रिकेट संघ धुमकवाडी संघाचे संघनायक आपण देखील टॉस साठी या विनंती आहे. 37 दोन्ही संघाचे संघनायक दाखल आहेत. टॉस केला जाईल इनिंग ब्रेक मध्ये. गणेश बॉलिंग ट्रॅक वरती. यावेळेस हवेमध्ये बॉल आपण पाहतोय. अपरकट करण्याचा प्रयत्न, कमी गतीने बॉलला टॉपेज लागला. हवेत बॉल आणि यष्टीरक्षक संग्राम चूक करत नाहीत. झेल टिपतायत. विकेट, फलंदाज बाद. यानंतर भीमज्योत क्रिकेट क्लब कुंभवडे आणि बाळमामा स्पोर्ट दोन्ही संघाचे संघनायक आपण टॉस साठी संपर्क साधा. त्यानंतर श्रीलीला स्पोर्ट कुंभवडे आणि सह्याद्री 11 जुगाई शेवटची मॅच त्यांची असेल पहिल्या राऊंडची. पहिल्या राऊंडच्या 3 मॅच एकंदरीत आपल्याकडे बाकी आहेत. खेळाडू मित्रांना विनंती आहे थोडंसं वेळेच्या बाबतीमध्ये आपण सर्वांनी सहकार्य करायचंय. नवीन फलंदाज क्रमांक 3 वरती अर्जुन मैदानावरती दाखल झालेत. 37 अंतिम षटकाला सुरुवात झाली. पहिल्या बॉल वरती गणेशांना सफलता मिळाली. विजय बाद झालेत. पहिल्याच बॉल वरती पुन्हा एकदा आक्रमण करण्याचा प्रयत्न नवीन फलंदाज अर्जुन यांनी केलाय. 1 धाव त्यानं प्राप्त केली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल. एकच धाव प्राप्त झाली. एका धावेने धावफलक पुढे जाईल. एक 39 धावा धावफलकावरती आहेत. यावेळेस मात्र फलंदाज स्टंप आउट होत आहेत. चांगलं यष्टीरक्षण पाहायला मिळालं संग्राम यांच्या माध्यमातून. आणखी एक सफलता या षटकामध्ये गणेशांना मिळते. नवीन फलंदाज आपण थोडंसं लवकर मैदानावरती चला विनंती आहे. नवीन फलंदाज प्रतीश मैदानावरती दाखल झालेत. क्रमांक 4 वरती प्रतीश मैदानावरती दाखल होत आहेत. आणखी एकदा स्टंप केलं आपण पाहिलं. चांगली स्टंपिंग पाहायला मिळाली. स्टंपच्या पाठीमागे चांगलं ग्लोव्ज वर्क या ठिकाणी पाहायला मिळालंय संग्राम यांच्या माध्यमातून.
39 धावा धावपलकावरती आहेत. 39. धावा धावपलकावरती आहे. बॅटचं एज लागले दरम्यान क्षेत्रामध्ये बॉल ट्रॅव्हल झालाय. एक धाव प्राप्त झाली आणि दुसऱ्या धावेची कुठली संभावना तिथे नव्हती. एकच धाव प्राप्त झाली. 40 धावा धावपलकावरती आहेत. 40 रन्स ऑन दी स्कोर. 40 धावा धावपलकावरती. अवांतर धावा खूप जास्ती या इनिंग मध्ये पाहायला मिळाल्या. 40 धावेंपर्यंत मजल मारली बॅटिंग करणाऱ्या टीमनं देखील. फुल टॉस बॉल होता शेव आणि आपण पाहतो चांगला फटका आहे मिडविकेट क्षेत्रामध्ये. एक धाव प्राप्त झाली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे. 2 धावा या ठिकाणी प्राप्त होत आहेत. तिसऱ्या धावेचा प्रयत्न आहे. 3 धावा पूर्ण झाल्यात. चांगली रनिंग बिटवीन द विकेट तुम्हाला पाहायला मिळाली. 3 धावेंच्या साह्याने धावफलक पुढे जाईल. 43 धावा धावपलकावरती आहेत. 44 धाव्यांचं लक्ष या ठिकाणी असेल. 44 इज द टार्गेट. साई कृष्ण क्रिकेट संघ धुमकवाडी आणि आरसीसी मोसम संघाचे संघनायक या ठिकाणी दाखल झालेले आहेत. टॉस आपण संपन्न करतोय. ठाणेवाडी संघाचे संघनायक अक्षय चाळके साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस संपन्न करणार आहोत. साई कृपा क्रिकेट संघ धुमकवाडी आणि आरसीसी मोसम दोन्ही संघाचे संघनायक उपस्थित आहेत. टॉस केला जातोय. मोसम संघाने टॉस जिंकलेला आहे. त्यांना विनंती आहे आपण निर्णय आपला कळवायचा आहे. तत्पूर्वी या सामन्यामध्ये 44 धावेंचं लक्ष. 44 इज द टार्गेट. चला इनिंग ब्रेक मध्ये जास्ती वेळ घेऊ नका विनंती आहे. तर फॉर्म नुसारच खेळाडू या स्पर्धेमध्ये सहभागी होऊ शकतात. त्याची नोंद सर्व संघाने करून घ्या ही विनंती आहे. चव्वेचाळीस धाव्यांचं लक्ष आहे. 44 इज द टार्गेट. पहा सर्व संघांना विनंती आहे फॉर्म नुसारच खेळाडू खेळवले जातील याची नोंद सर्व संघांनी करून घ्या. ज्या संघाकडे कमी आहेत खेळाडू त्या संघांना सबस्टिट्यूट म्हणून कमिटी प्लेयर देईल याची सर्व संघांनी नोंद घ्या. सबस्टिट्यूट खेळाडू कमिटीचे असतील याची सर्व संघांनी नोंद करून घ्या. चव्वेचाळीस धाव्यांचं लक्ष आहे. 44 इज द टार्गेट. चला क्षेत्ररक्षण लगेच लावायचं आहे विनंती. भीमज्योत कुंभोडे बी टीम आपण त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्या. अतिरिक्त वेळ घेऊ नका मित्रांनो ही विनंती आहे.
संग्राम आणि रमेश ही सलामीवर जोडी मैदानावरती पोहोचलेली आपण पाहतोय. 44 धावेंचं लक्ष आहे. 44 इज द टार्गेट. चला भीमजोत कुंभोडे बी टीम, आपण अतिरिक्त वेळ घेताय मित्रांनो, विनंती आहे थोडीशी घाई करा. विजय आलेत बॉलिंग ट्रॅक वरती बॅटिंग साठी. यावेळेस एक धाव प्राप्त झाली आहे. तर आपण पाहिलं तर स्टंपच्या लाईन मध्ये बिहाइंड द विकेट प्लेअर उभा होता आणि त्याचमुळं साईड सांगताना चूक झाली. यस, लेफ्ट आर्म गोलंदाज आहे, लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. 2 धावा या ठिकाणी प्राप्त झालेल्या आहेत. फुल टॉस बॉल होता, चांगला फटका आहे. एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये बॉल ट्रॅव्हल झालाय. एक धाव प्राप्त झाली आहे आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे. 2 धावा या ठिकाणी प्राप्त होतील. 2 धाव्यांच्या सहाय्याने धावफलक पुढे जाईल. 4 धावा धावफलकावरती आहे. लेफ्ट आर्म गोलंदाज आहे, लेफ्ट आर्म राऊंड द विकेट ते टाकतायत. त्याच्यामध्ये सोपं गणित आहे. राऊंड द विकेट म्हटलं की स्टंपच्या बाजूने जातो आणि ओव्हर द विकेट स्टंपच्या वरून, ओव्हर म्हणजे वरून. यावेळेस बॅकफुटला गेले, बॅकफुट पंच तुम्हाला पाहायला मिळाला. 1 धाव प्राप्त झाली आहे. एका धावेने धावफलक पुढे जाईल. 5 धावा धावफलकावरती. खूप सोप्या सोप्या गोष्टी असतात. राऊंड द विकेट काय प्रकार असतो, ओव्हर द विकेट काय असतं, या गोष्टी खूप बेसिक आहेत क्रिकेटमध्ये. 5 धावा धावफलकावरती आहे. गोलंदाज विजय बॉलिंग ट्रॅक वरती, धावफलकावरती धावा आहेत 5. 5 धावा धावफलकावरती आहेत. यावेळेस शरीरावरती बॉल आदळलाय. गोलंदाजी खूप चांगली पाहायला मिळाली. पहिला बॉल जरूर आपण पाहिलं, साईड सांगताना चूक झाली गोलंदाजाची, परंतु तदनंतर चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. गोलंदाज विजय 5 धावा केवळ धावफलकावरती आहेत. फुलटॉस बॉल होता, डीप देखील झाला फलंदाजाच्या दिशेने. थोडासा लोअर फुलटॉस. 2 धाव्यांचा प्रयत्न आहे आणि 2 धावा या ठिकाणी प्राप्त होतील. 3 खेळाडूंनी मात्र बॉलच्या दिशेने गेले होते, आपण पाहिलं. 2 धावा प्राप्त झाल्या. 2 धाव्यांच्या सहाय्याने धावफलक पुढे जाईल. 7 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक 1 मार्गस्थ आहे. 44 धाव्यांचं लक्ष आहे. 7 धावा धावफलकावरती आहेत. संग्राम आणि रमेश ही जोडी मैदानावरती 7 धावा धावफलकावरती आहेत. 7 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. हाफ ट्रॅकर बॉल होता. पुन्हा एकदा बॅकफुट वरून आपण पाहिलं खेळलेत. 1 धावेचा प्रयत्न आहे. 1 धाव अगदी सहज पूर्ण होईल. 8 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक 1 चा खेळ पूर्ण झालाय. धावफलकावरती धावा आहेत 8. विजय यांचं पहिलं षटक संपलंय. 8 धावा धावफलकावरती आहेत. एट रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 8 धावा धावफलकावरती आहेत. ऋषिकेश बॉलिंग ट्रॅक वरती दाखल झालेत सेकंड ओव्हर साठी. संग्राम आणि रमेश ही जोडी अजून देखील मैदानावरती आहे. 8 धावा धावफलकावरती. अठरा बॉल मध्ये 36 धावा अजून देखील बनवायच्यात. बॉल शिल्लक आहेत 18 आणि धाव्यांची आवश्यकता आहे 36. 18 बॉल 36 धाव्यांची आवश्यकता आहे. हाफ ट्रॅकर हा बॉल होता. ऑन साइडला 1 धाव प्राप्त झाली. एका धावेने धावफलक पुढे जाईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे. 2 धावा प्राप्त झाल्यात. तिसऱ्या धावेचा प्रयत्न आहे. 3 धावा प्राप्त झाल्यात. चौथ्या धावेचा देखील प्रयत्न होईल का नाही. 3 धावा या ठिकाणी पूर्ण झाल्यात. बॉल सापडलाय. तुम्ही जास्तीत जास्त 4 धावू शकता, परंतु इथे 3 धावा घेण्याची संधी होती आणि 3 धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत
11 धावा धावपलकावरती आहेत. 11 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 11 धावा धावपलकावरती आहेत. षटक क्रमांक 2 मार्गस्थ आहे. धावपलकावरती धावा आहेत 11. फुलरेनचा बॉल फटका चांगला आहे. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये बॉलला खेळत एकच धाव प्राप्त होईल. 12 धावा धावपलकावरती आहेत. 12 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 12 धावा धावपलकावरती. 44 धाव्यांचं लक्ष आहे. धावपलकावरती धावा आहेत 12. यावेळेस देखील एका धावेचा प्रयत्न होता परंतु धाव इथे प्राप्त होणार नाहीये आणि एकच धाव प्राप्त झाले. डायरेक्ट हिट देखील झाली होती. 12 धावा धावपलकावरती आहेत. पुन्हा एकदा आणखी एक डॉट बॉल. 44 धाव्यांचं लक्ष. चांगली गोलंदाजी या षटकामध्ये पाहायला मिळाली. ऋषिकेश यांच्या माध्यमातून आतापर्यंत केवळ 4 धावा खर्च केल्यात 4 बॉलमध्ये. त्यावरती पहिल्या बॉलवरती 3 धावा आल्या होत्या. एकूण धावपलकावरती धावा आहेत 12. ज्यावेळेस फटका चांगला आहे मिड विकेट क्षेत्रामध्ये. 1 धाव प्राप्त होईल. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न आहे. 2 धावा या ठिकाणी प्राप्त होतील. 2 धाव्यांच्या साह्याने धावपलक पुढे जाईल. 14 धावा धावपलकावरती आहेत. धावबाद होऊ शकतात इथे परंतु पोहोचलेत क्रीजमध्ये सुरक्षित. 14 धावा धावपलकावरती आहेत. 14. षटक क्रमांक 2 मार्गस्थ आहे. 44 धाव्यांचं लक्ष. इथून मात्र 1-2 मोठे फटके आले तर हा सामना बॅटिंग करणाऱ्या टीमच्या बाजूने. परंतु अशीच गोलंदाजी जर होत राहिली तर गोलंदाजी करणारी टीम देखील विजय मिळवू शकते. बॅकफुटला गेलेत. पॉइंट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक होते त्यांच्या बाजूने बॉल ट्रॅव्हल झाला. 1 धाव प्राप्त झाली आहे आणि एकच धाव या ठिकाणी प्राप्त होईल. 15 धावा धावपलकावरती आहेत. 15 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 15 धावा धावपलकावरती आहेत. 2 षटकांचा खेळ संपलाय. 12 बॉलमध्ये 29 धाव्यांची आवश्यकता आहे. इथून मात्र प्रति षटका मागे 15.50च्या सरासरीनं धावा बनवाव्या लागतील. 2 षटकांमध्ये विजय जर मिळवायचा असेल तर 14.50च्या धावगतीनं धावा बनवणं गरजेचं आहे. गोलंदाज रोहन बॉलिंग ट्रॅक वरती षटक क्रमांक 3 साठी दाखल झालेत. रोहन बॉलिंग ट्रॅक वरती आहेत. षटक क्रमांक 3 साठी पंधरा धावा पहिल्या 2 षटकांमध्ये आल्यात आणि आता मात्र पुढच्या 2 षटकांमध्ये ऑलमोस्ट 15 धावांच्या धावगतीने धावा बनवायच्यात. षटक क्रमांक 3 ला सुरुवात झाली आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. 1 धाव प्राप्त झाली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का तर एकच धाव या ठिकाणी प्राप्त होणार आहे. एका धावेने धावपलक पुढे जाईल. 16 धावा धावपलकावरती आहेत. 16 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 16 धावा धावपलकावरती आहेत. बॉल शिल्लक आहेत 11 आणि धाव्यांची आवश्यकता आहे 28. 11 बॉल 28 धावा. आणखी एक डॉट बॉल. मॉडर्न क्रिकेटमध्ये हे लक्ष खूप मोठं नाहीये. आता 10 बॉलमध्ये 28 धावा पाहिजेत. मॉडर्न क्रिकेटमध्ये आपण पाहतो 10 बॉलमध्ये 28 धावा खूप मोठं लक्ष नाहीये. 2 मोठे फटके तुम्ही सामन्यामध्ये परत येऊ शकता. आणखी एक डॉट बॉल. 9 बॉल मध्ये 28 धाव्यांची आवश्यकता आहे. मोठ्या फटक्याच्या शोधामध्ये फलंदाज आहेत परंतु सध्या मॅच थोडीशी एका बाजूने चुकत चालली आहे. 9 बॉल 28 धाव्यांची आवश्यकता आहे. मोठ्या फटक्याचा प्रयत्न जरूर फलंदाजाने सातत्याने केला आहे परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क जो आहे तो होताना पाहायला मिळाला नाहीये. शरीरावरती बॉल आदळला. एका धावेचा प्रयत्न आहे आणि लेग बाईकच्या माध्यमातून 1 धाव आली आहे.
17 धावा धावफलकावरती आहेत. 17. 44 धाव्यांचं लक्ष होतं. लक्ष तितकं मोठं नव्हतं, परंतु 17 धावा आता धावफलकावरती आहेत. हा बॉल लोअर फुलटॉस होता. मिस टाइम झालाय. हवेत केलाय बॉल. क्षेत्ररक्षक प्रयत्न जरूर करतायत, परंतु नो मॅन्स लँड झोन मध्ये हा बॉल पडलाय. धावबाद होता होता फलंदाज राहिलेत. 18 धावा धावफलकावरती. 18 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 18 धावा धावफलकावरती. शेवटचा एक बॉल बाकी आहे या षटकामधला. 18 धावा धावफलकावरती. 44 धाव्यांचं लक्ष आहे. शेवटचा बॉल शिल्लक आहे. इथून मात्र मोठे फटके सातत्याने तुम्हाला खेळावे लागतील जिंकण्यासाठी. बॅकफुटला गेले. बॅकफुट वरून आपण पाहतो एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये हा नवसंजीवनी प्रदान करणारा षटकार आलाय. 6 धाव्यांची गरज होती. षटकार तर आलाय. एकूण जबरदस्त फटका आतापर्यंत ओव्हरऑल जर तुम्ही बॅटिंग पाहिली रमेश यांची तर 24 धावा धावफलकावरती आहेत. 20 धावा अजून देखील बनवायच्या. 6 बॉल मध्ये 20 धाव्यांची आवश्यकता आहे. 24 धावा धावफलकावरती. 6 बॉल आणि 20 धाव्यांची आवश्यकता आहे. 24 धावा धावफलकावरती. अंतिम षटक नितेश बॉलिंग ट्रॅक वरती. 6 बॉल मध्ये 20 धावा बनवायच्यात. लक्ष कठीण आहे. इथून मात्र अशक्य नाहीये. एव्हरीथिंग इज पॉसिबल इन द क्रिकेट. शेवटपर्यंत लढण्याची जिद्द तुम्हाला ठेवावी लागते या खेळामध्ये. पहिलाच बॉल मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. लिडिंग एज हवेमध्ये बॉल. पहिली सफलता देखील या ठिकाणी आली आहे. 5 बॉल शिल्लक आहेत. 5 बॉल मध्ये चेक केलं जाईल. थ्रो बॉल आहे की काय चेक केलं जाते. तिसरे पंच जरूर चेक करतील. इट्स फेअर डिलिव्हरी. चला मॅचला सुरुवात. विकेट असेल. नवीन फलंदाज राहुल मैदानावरती दाखल होत आहेत. क्रमांक 3 वरती राहुल मैदानावरती आलेत. पाच बॉल आणि 5 बॉल मध्ये 20 धाव्यांची आवश्यकता आहे. दोन्ही बॅटर एकाच एंडला आहेत. इथे मात्र धावबाद होऊ शकतात. धावबाद स्वरूपामध्ये विकेट आली. 4 बॉल आणि 20 धाव्यांची आवश्यकता आहे. 4 बॉल 20 धाव्यांची आवश्यकता आहे. दोन्ही बॅटर एकाच एंडला होते. 4 बॉल 20 धाव्यांची आवश्यकता आहे. नवीन बॅट्समन उत्तम मैदानावरती दाखल होत आहेत. 4 बॉल मध्ये 20 धाव्यांची आवश्यकता आहे. राहुल आणि उत्तम ही जोडी मैदानावरती आहे.
4 बॉल 20 धावा. एक धाव प्राप्त झाली आहे. धाव आली नाहीये, माफ करा. तीन बॉल मध्ये 20 धावांची आवश्यकता आहे. 3 बॉल 20 धावा आवश्यक आहेत. यावेळेस फुल टॉस बॉल आहे आणि फुल टॉस वरती फुल टोल षटकार आलाय. दोन बॉल मध्ये 14 धावांची आवश्यकता आहे. 2 बॉल 14 धावा अजून देखील आवश्यक आहेत गिरगाव संघाला. 2 बॉल 14 धावा. यावेळेस आणखी एक बॉल डॉट आलाय. 1 बॉल मध्ये 14 धावांची आवश्यकता आहे. 1 बॉल शिल्लक आहे. 1 बॉल मध्ये 14 धावा अजून देखील बनवायच्यात. यावेळेस देखील फुल टॉस बॉल होता. 1 धाव प्राप्त झाली आहे आणि नाही काढली पुन्हा एकदा धाव. शेवटचा बॉल देखील डॉट आहे.